तर आजचा व्हिडिओ हा नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, जे ANM, GNM आणि BSc करत आहे. ज्यांचे कंप्लीट झालेलं आहे किंवा जे करत आहे भविष्यात आता त्यांचं कंप्लीट होईल आणि ते MNC म्हणजे नर्सिंग रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करणार आहेत. तर नर्सिंग रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करताना काही चुका होतात, त्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशनसाठी खूप म्हणजे नंबर येण्यासाठी खूप वेटिंग करावं लागते, 1-2 महिना. किंवा नेहमी डॉक्युमेंट्स रिजेक्ट होत राहतात, फोटो रिजेक्ट होतो, सिग्नेचर रिजेक्ट होतो. किंवा अदर स्टेटचे विद्यार्थी आहेत जे म्हणजे आपले महाराष्ट्राचे बाहेर कॉलेज करतात आणि मग ते MNCसाठी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करतात आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येतो NOCचा वगैरे. तर त्यांच्यासाठी आणि ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे, रजिस्ट्रेशन नंबर पण आलेला आहे आणि ज्यांना रिन्यू करायची डेट निघून गेली आणि त्याच्यानंतर ते करून पाहत आहेत तरी त्यांचं होतच नाही, असे काही प्रॉब्लेम आहेत. किंवा काहीकांचं जे GNM करत आहेत त्यांना आता त्यांचं नियम चेंज झालेला आहे, तर त्यांचं डिप्लोमा सर्टिफिकेट अगोदर काढावा लागतो. तर तो कुठे काढायचा, कोणत्या ॲड्रेसवर, असं आहे. अजून दुसरं म्हणजे असं भरपूर मला कमेंट करतात, तर मी त्यासाठी आज किती 15 डिसेंबर आहे, तर मी उद्या MNCला ते प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायला जाणार आहे. माझ्या मित्राचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, त्याचं BSc झालेलं आहे, तर तिला लेट चार्जेस लागलेले आहे, लेट फी चार्जेस लागलेले आहे 14,000. म्हणजे शक्यतो एवढी लागतच नाही. आय थिंक आता काहीतरी 2500 काहीतरी फी आहे आणि हे 14,000 कसले लावले त्यांनी. तर हे प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यासाठी मी उद्या प्रत्यक्ष त्या मित्राबरोबर मी MNCला जाणार आहे. तर तुमचं काही प्रॉब्लेम असेल, काही पण A to Z रजिस्ट्रेशनबद्दल, तर त्याबद्दल मला कमेंट करा. मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही कमेंट कराल त्याचा मी म्हणजे फुल सॅटिस्फाय, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे मी म्हणजे तुम्हाला हे देईनच, उत्तर देईनच आणि तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. तर मी उद्या जाणार आहे. तर तुमचं कोणी मित्र असेल म्हणजे नर्सिंग करत आहेत किंवा ज्यांचं पूर्ण झालेलं आहे, आता ते रजिस्ट्रेशन करणार आहेत, तर तुमचा मित्र, मैत्रिणी, बहीण किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पण असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर जर तुम्ही मला उद्या 11 वाजेपर्यंत जर हे कमेंट म्हणजे करून सांगितलं काय प्रॉब्लेम आहे, तर मी तिथले तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. किंवा जरी तुम्ही हा जर व्हिडिओ लेट पाहत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कमेंट करा, मी नंतर परत जाणारच आहे, तर तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेअर करा. ओके.